जय शिवराय। आत्ता आपण उभे आहोत ते औचितगडाच्या मध्यभागी। इकडून येणारा मार्ग जो आहे दक्षिण मार्गे हा पिंगळसई मार्गातून येतो आणि या साइडना जो मार्ग येतो तो उत्तर मार्गावरून येणारा मार्ग हा मेढे मार्गावरून येतो। आज आपण इथे उभे आहोत। हा विरघळींचा इथे विरघळी ठेवण्यात आलेले आहेत। या विरघळींना विशेष महत्त्व आहे। शिवशंभू प्रतिष्ठानांतर्गत या विरघळींचं ज्या जीर्ण अवस्थेत पडल्या होत्या, साईडची जी तटबंदी आहे जी बांधलेली आहे ती जी अस्ताव्यस्त पडलेली होती, ती तटबंदी शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने शिवशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने ती लावण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या विरघळींना पुनश्च एक चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे। शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे विरघळ ही मोहीम राबवण्यात आलेली होती। या विरघळी पूर्वी खूप अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, म्हणजे कदाचित बरेच वर्षापासून या विरघळी अशाच अस्ताव्यस्त पडल्या होत्या। तर प्रतिष्ठानमार्फत एक मोहीम राबवण्यात आली आणि त्यामार्फत या विरघळी व्यवस्थित ठेवण्यात आलेल्या आहेत। तर विरघळ हा प्रकार महाराष्ट्रात खूप ठिकाणी आढळतो। या विरघळींच्या मार्फत खूप असा इतिहास दडलेला आपल्याला या विरघळींमध्ये आढळून आलेला भेटतो। थोडक्यात विरघळ म्हणजे काय, तर पूर्वी या प्रदेशात बऱ्यापैकी लढाया झाल्या असतील आणि त्या लढायांमध्ये जो वीर असेल तो मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ ही विरघळ उभारलेली आपल्याला पाहायला मिळते। इथे की औचितगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक विरघळ थोड्याफार अवशेषात शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। ही एक विरघळ आहे। याच्यामध्ये हा एक वीर आहे, तो या वीराला भाल्याने आपल्याला मारताना दिसत आहे। थोडक्यात काय, तर ह्या वीराचा मृत्यू असाच काहीतरी लढाईमध्ये भाल्याच्या किंवा तलवारीच्या साहाय्याने झालेला आपल्याला पाहायला मिळतो। या विरघळीच्या शेजारी काही विरघळी आपल्याला पाहायला मिळतात, त्या काही थोड्या तोडक्या मोडक्या अवस्थेत अवशेष स्वरूपात शिल्लक राहिलेल्या आहेत, पण त्याच्यावर बऱ्याच कालावधी ऊन वारा पाऊस त्यांनी झळल्यामुळे त्या अवशेष स्वरूपात राहिल्यामुळे आपल्याला त्याचा काही अर्थ लावताना येत नाही आहे, कारण काही त्याच्यावर असं स्पष्ट असं काही दिसत नाही आहे। आता आपण पाहत आहात शिवशंभू प्रतिष्ठानचं हे काम। गेल्या 2 वर्षापूर्वी आपण हे वरील असणारे फलक लावले होते, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावरती जाण्यास सुलभता व्हावी आणि त्याच्यानंतरच एक कॉन्क्रीट काम व्हावं, एक मजबूत काम व्हावं, त्यासाठी आपण हे फलक लावण्यात आलेले आहेत। हे सनबोर्डवरचे फलक आहेत। या सनबोर्ड फलकामुळे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच सुलभता झाली या गडावरती जाण्यासाठी। त्याचबरोबर याचे पर्याय हे निवडण्यात आलं कारण की आपण ज्यावेळेस पाहिलं 2 वर्षापूर्वी हे जे लावले त्यानंतर आपण पाहिलं की याच्यामध्ये पाणी घुसत होतं, परिणामी हे पडत होते। बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर हे गळून गेलेले आहेत। काही समाजकंटकांनी ते खेचूनही काढलेले आहेत। पण त्यानंतर मग शिवशंभू प्रतिष्ठाननी असं ठरवलं की कोणतंही काम करायचं ते कॉन्क्रीट काम करायचं आणि त्यासाठी आपण हे फलक निवडण्यात आले। या फलकाद्वारे आता हे फलक स्क्रूनी फिट केलेले आहेत झाडावरती, परिणामी हे फलक पडत नाही आहेत, तुटत नाही आहेत आणि त्याच्यावरती ऊन वाऱ्याचा कोणताच प्रभाव पडत नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच सुलभता झालेली आहे। आपण आता आलेलो आहोत औचितगडाच्या महादरवाजाच्या खालच्या बाजूला। आपण समोर पाहत आहात ती किल्ल्याची तटबंदी आहे। मागच्या 2 मोहिमा घेऊन आपण ही तटबंदी पुन्हा उजाळ्यात आणलेली आहे। प्रचंड झाडांची आणि वेलींची भरमसाठ वाढ या भिंतीवर झाली होती। ही भिंत काढण्यासाठी जवळजवळ 50 मावळ्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्यातून ही भिंत पुन्हा बाहेर काढण्यात आली। त्याच तटबंदीला लागून महादरवाजा आहे। या महादरवाजाजवळ जाण्यासाठी ही जी वाट आपण पाहतात, ही वाट अत्यंत खराब स्थितीत आहे। तरी मागची मोहीम घेऊन आठवड्यापूर्वीची जी मोहीम झाली त्या मोहिमेत शिवशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी या पायऱ्यांची निर्मिती केली। पर्यायाने या खालच्याही पायऱ्या अशाच पद्धतीने होतील। हे पुढच्या मोहिमेमध्ये हे आपल्याला दिसून येईल। हातात दरवाजाचा भाग। आपण आता मुख्य द्वारामध्ये प्रवेश करत आहोत। मुख्य दरवाजाची वरची बाजू आपण पाहिलीत तर याच्या अगोदर ती पूर्ण झाडांनी वेलींनी झाकलेली होती। ती शिवशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी पूर्ण तिला बाहेर काढली आणि आता ती सुंदररित्या दिसत आहे। महाद्वारातून प्रवेश करताच आपल्याला ह्या पायऱ्या दृष्टिक्षेपात येतात। पूर्वी ह्या पायऱ्या
खूपच अडचणीच्या आणि एकदम अडगळीत पडल्यासारख्या होत्या. तर आता शिवशंभू प्रतिष्ठानमार्फत या पायऱ्यांचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. शिवशंभू प्रतिष्ठानमार्फत एक मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये ह्या पायऱ्यांची व्यवस्थित रचना करून त्यांना व्यवस्थित स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि आता ह्या पायऱ्या आपल्याला सुस्थितीत दिसत आहेत. त्याच पद्धतीने शिवशंभू प्रतिष्ठानमार्फत या महाद्वाराचं वरती जी झाडी वगैरे उगवलेली होती ती तोडून व्यवस्थित महाद्वाराला एक आगळं वेगळं स्वरूप देण्याचं काम शिवशंभू प्रतिष्ठानने केलेलं आहे. आता आपण महादरवाज्यातून वर आलेलो आहोत आणि वर आल्यानंतर आपल्याला जी ही तटबंदी दिसत आहे, ही तटबंदी गेल्या 2 वर्षे आपण पाहिली असती तर ती अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये होती. येथे झाडांची आणि वेलींची खूप वाढ झाली होती. परिणामी इथल्या दगडी ह्या ढासळत होत्या. आपण पाहता त्या दगडी ढासळलेल्याही आहेत. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या मोहिमेतून इथली असणारी जी झाडांची गर्दी होती, वेलींची गर्दी होती, ती हटवण्यात आली. परिणामी इथल्या दगडांना पुनश्च जीवन प्रदान झालं आणि त्यांचं आयुर्मान वाढलेलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण इथे पाहतात ही तोफ आहे. आपण आता ही पाहतात ही तोफ गेल्या कित्येक वर्षापासून इथल्या समोरच्या खोल दरीत पडली होती. ही आपण दरी पाहू शकता. या दरीमध्ये साधारणतः त्या बाजूला पडली होती. शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या 2 मोहिमातून अथक परिश्रम करून चैन पुलीच्या सहाय्याने मावळ्यांनी ही तोफ इथून वर उचलली. हे आपण भाग पाहतात. या भागातून ती वर उचलून घेतली आणि तिला आता योग्य स्थितीत गडावरती विराजमान करण्यात आलेलं आहे. खरं तर ही मोहीम शिवशंभू प्रतिष्ठानच्या मोहिमेतील एक सुवर्ण काळ म्हणता येईल किंवा सुवर्ण मोहीम म्हणता येईल. कारण की जी तोफ शिववैभवाला मोकली होती त्या तोफेला पुनश्च या शिववैभवात आणण्याचं काम शिवशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी केलेलं आहे. ही तोफ गेले कित्येक वर्ष खाली या तळात पडली होती. खाली याच राहाळ प्रदेशातील असणाऱ्या 2 मावळ्यांनी ही तोफ अथक परिश्रमातून शोधून काढली आणि त्यांनी शोधून काढल्यानंतर शिवशंभू प्रतिष्ठाननी ही तोफ पुन्हा या शिववैभवात घेण्याचं धाडस केलं आणि आज ही तोफ शिववैभवात नांदते आहे. तसेच आपण इथून खाली पाहिलं तोफेच्या आतमध्ये तर गोळा दिसून येईल. तुम्हाला दिसतोय की नाही याचा अंदाज नाही आहे. ओके. सात टाकी समूहातील आपण आता उभे आहोत दिंडी दरवाजा क्रमांक 2. आपण जो पाहिला तो क्रमांक 1 आणि हा दिसत आहे तो दिंडी दरवाजा क्रमांक 2. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या भागापर्यंत हा दरवाजा पूर्णतः गाळाने भरला होता. कारण कित्येक वर्ष या गडाचं संवर्धन, या दरवाजाचं संवर्धन झालं नसल्यामुळे या लेवलपर्यंत गाळ भरला होता. त्यामुळे तुम्हाला या भागातून त्या भागात जाण्यासाठी वाकून अथवा बसून जावं लागत असे. कारण त्याची गाळाची जी उंची होती ती साधारणपणे या हाईटला असल्यामुळे हा संपूर्ण भाग मातीने भरून गेला असल्यामुळे तुम्हाला पलीकडे जाताना वाकून जावं लागत असे. हे ज्यावेळेस निदर्शनात आलं की दरवाजा इतका छानरित्या दिसत आहे तर हा दरवाजा अजूनसुद्धा खाली खोल असू शकतो, या अंतर्गत प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी एक निर्धार करून दरवाजाच्या गाळाचं काम करण्यास सुरुवात केली. आणि साधारण 4-5 मोहिमांमध्ये सर्व गाळ काढण्याचं काम मावळ्यांनी केलेलं आहे. आणि जो काही गाळ निघाला आहे तो आपण या बाजूला जमा करून ठेवलेला आहे. आणि दरवाजाचं काम करत असताना मुलांना उत्साह यासाठी आला की दरवाजातील जो मेन बेस आपण त्याला उंबरठा म्हणू शकतो,
तो उंबरठा सापडल्यानंतर आणि पुढे जो रस्ता गेला आहे दक्षिण बुरुजाकडे, त्या मार्गातील एक एक पायरी अशी समोर यायला लागल्यामुळे कामाचा वेग वाढत गेला, उत्साह वाढत गेला आणि अशा प्रकारे ह्या दरवाजाचं काम संपन्न झालं, पूर्ण झालं. जे आज तुम्ही पाहतात पूर्णपणे दरवाजा मोकळा झालेला आहे. तुम्ही सहजगत्या जाऊ येऊ शकता. आता आपण 7 टाकी समूहापासून वरच्या भागात जो आलेला आहोत, तो गडावरील सर्वात उंचावरचं ठिकाण आहे. या ठिकाणी शिवशंभू प्रतिष्ठानने बऱ्यापैकी झाडे झुडपं काढून हा भाग मोकळा केलेला आहे. आणि आपण पाहू शकता गडाच्या चारी बाजूने आपणास ढासळलेल्या अवस्थेतील तटबंदी दिसत आहे. आणि या तटबंदीच्या आतमध्ये जो मोकळा भाग आहे त्या भागावर शिवशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे. आणि त्या वृक्षारोपणासाठी त्यांना जगवण्याचं कामसुद्धा प्रतिष्ठानचे मावळेच करत आहेत. त्यांना पाणी घालण्याचं, त्यांचं संगोपनाचं कार्य प्रतिष्ठानचे मावळे करत आहेत. आणि ही आपणास दिसत आहे तटबंदी. आणि तटबंदीवर जे वाढलेली झाडं आहेत ते सुद्धा तोडण्याचं काम त्या मोहिमेत झालेलं आहे. पलीकडच्या बाजूला सुद्धा अशीच झाडी वाढली होती, झुडपं वाढली होती. ती त्या मोहिमेच्या अंतर्गत साफ करून तटबंदी मोकळी करण्यात आलेली आहे. आणि आत्ता आपण पाहू शकता याच उंचावरील ठिकाणी म्हणजे हिमशिखराचा स्वामी जसा शिवशंकर, तसा सह्यागिरीचा स्वामी श्री कैलास म्हणजे श्री महादेव, या महादेवाचं मंदिर आपणास इथे पाहावयास मिळते. आता आपण जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात. तरी शिवशंभू प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांना आवाहन करतो आहे की तुम्हीही आमच्यासोबत या गडावरती आपल्या मदतीचा एक हात पुढे करा आणि आम्हाला या गडावरती अधिकाधिक ताकदीने कसं काम करता येईल यासाठी तुम्हीही प्रयत्नवादी व्हा. तरी अशा प्रकारे आपण आता हा संबंध अवचितगड पाहिलेला आहे. अवचितगडावरती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने जी कामं केली त्या कामांचा आपण एक धावता आढावा घेतलेला आहे. खरं तर हे खूप काम होतं, एवढ्या याच्यामध्ये फिक्स करणं हे नव्हतं, तरीसुद्धा आपण एक धावता आढावा घेतलेला आहे. तत्पूर्वी शिवशंभू प्रतिष्ठान हा गेले 6 वर्ष गडसंवर्धन आणि शिवरायांचं जागर हे घराघरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत होण्याकरता कार्यरत आहे. तरी गोसाळगड, बिरवाडीगड आणि अवचितगड या 3 गडांवरती अखंड संवर्धन या उपक्रमाअंतर्गत या 3ही गडांचं संवर्धन करण्याचं काम शिवशंभू प्रतिष्ठान आणि त्यातले मावळे घेत आहेत. तरी येत्या काळामध्ये या 3ही गडांना अधिक शिववैभवात नांदवण्याकरता जो काही श्रम लागणार आहे तो शिवशंभू प्रतिष्ठान तर करणारच आहे. तरी आपणा सर्वांना आज जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्या प्रत्येकाला माझं आव्हान असेल की आपणही एक मदतीचा हात पुढे करा आणि शिवशंभू प्रतिष्ठानला हे काम अधिक गतीने आणि अधिक ताकदीने कसं करता येईल याचं म्हणतात की यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जय शिवराय.